नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमूक चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत तुला राशीचं मे 2026 लव राशी भविष्य. तुला राशीच्या लोकांनो, हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण इथे प्रेमात मोठा बदल दिसू शकतो. काहींसाठी नातं मजबूत होईल, पण काहींसाठी तुटण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज जे सांगणार आहे ते साधं भविष्य नाही, तर तुमच्या नात्याला वाचवणारा इशारा आहे. ग्रह जेव्हा संकेत देतात तेव्हा ते फक्त सांगत नाहीत, ते थेट परिणाम देतात. तुमच्या आयुष्यात अचानक बदल का येतो? कारण आधी ग्रह बदलतात आणि मग परिस्थिती बदलते. आणि या महिन्यात तुला राशीसाठी मानसिक बदल खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुम्हाला वाटेल की तुम्ही कोणावर प्रेम करता, पण काही वेळातच तुमचा विचार बदलू शकतो. हे फक्त मूड स्विंग्स नाहीत, हा ग्रहांचा थेट प्रभाव आहे तुमच्या मनावर. यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. तुला राशीच्या सिंगल लोकांनो, तुमच्यासाठी हा महिना सर्वात जास्त कन्फ्युजिंग असणार आहे. सकाळी एक विचार, संध्याकाळी दुसरा विचार, हेच या महिन्याचं वास्तव असणार आहे. कधी तुम्हाला सिरियस रिलेशनशिप हवं वाटेल, तर कधी तुम्हाला काहीच नको असं वाटेल. ही इन्स्टॅबिलिटी तुमच्या प्रेमाच्या फ्युचरवर परिणाम करणार आहे. काही लोक रिलेशनशिप सुरू करतील, पण लगेच त्यातून बाहेर पडण्याचा विचार करतील. काही जणांना वाटेल की त्यांना अजून कमिटमेंट नको आहे. ही सगळी स्थिती तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, कारण इथे ग्रह काम करत आहेत. पण खरी समस्या इथे संपत नाही. खरी समस्या सुरू होते मे महिन्याच्या पहिल्या 11 दिवसात. तुला राशीच्या लोकांनो, हे 11 दिवस खूप क्रिटिकल आहेत. छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात. शब्द चुकीचे निघाले तर नातं तुटण्याची वेळ येऊ शकते. तुमचं बोलणं आणि तुमचा टोन हेच तुमचं नातं वाचवणार किंवा तोडणार आहे. काही लोकांसाठी अचानक नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन तयार होऊ शकते आणि हे सगळं खूप वेगाने होऊ शकतं. म्हणूनच या काळात तुम्हाला खूप सावध राहावं लागेल. तुम्हाला वाटेल की तुम्ही बरोबर आहात, पण परिस्थिती वेगळी असेल. हा महिना तुमच्या पेशन्सची परीक्षा घेणार आहे. आणि ज्यांनी पेशन्स ठेवलं तेच नातं वाचवू शकतील, पण ज्यांनी घाई केली त्यांना पश्चाताप होऊ शकतो. तुमच्या एका निर्णयावर तुमचं नातं टिकणार किंवा तुटणार आहे. म्हणून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण आता आपण रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांबद्दल बोलणार आहोत आणि तिथे परिस्थिती आणखी गंभीर दिसते. आता तुला राशीच्या त्या लोकांबद्दल बोलूया जे आधीच प्रेम संबंधात आहेत किंवा लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत. जर तुमचं आधीपासून कोणासोबत नातं चालू असेल, तर हा महिना तुमच्यासाठी साधा जाणार नाही. विशेषतः मे महिन्याच्या सुरुवातीचे दिवस, म्हणजे पहिले 10 ते 11 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये मतभेद वाढू शकतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टी आधी तुम्ही दुर्लक्षित करत होतात, त्या आता तुम्हाला त्रासदायक वाटू शकतात. तुमच्या बोलण्याचा किंवा समोरच्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे आणि हे गैरसमज पुढे जाऊन मोठ्या वादात बदलू शकतात. काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की तुम्हाला वाटेल की आता बोलणंच थांबवावं. काही लोकांसाठी तर अशी वेळ येऊ शकते की ते समोरच्या व्यक्तीशी संपर्क ठेवायचा की नाही यावर विचार करतील. म्हणजेच नात्यात तणाव वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. या काळात तुम्हाला विशेषतः सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं ठरेल, कारण एका चुकीच्या शब्दामुळे परिस्थिती बिघडू शकते. तुम्ही काही बोलाल आणि समोरच्याला ते दुखावणारं वाटू शकतं, किंवा समोरचं काही बोलेल आणि तुम्हाला ते चुकीचं वाटू शकतं. म्हणूनच या काळात संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर शांत राहिलात तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते, पण जर तुम्ही भावनेतून प्रतिक्रिया दिलीत तर वाद वाढू शकतो. तुमच्यातील संवाद हा या काळात सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. तुम्ही कसं बोलता, कसं समजून घेता, यावर नात्याचं भविष्य अवलंबून असेल. ह्या काळात इगो बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही मीच बरोबर या विचारात राहिलात तर समस्या वाढू शकते. तुम्हाला असंही वाटू शकतं की समोरचा बदलला आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती बदलत आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या दोघांच्या मनावर परिणाम करत आहे. म्हणूनच या काळात कोणताही मोठा निर्णय घेणं टाळा. विशेषतः भावनेतून घेतलेले निर्णय पुढे जाऊन चुकीचे ठरू शकतात. थोडा वेळ द्या, परिस्थिती समजून घ्या. जर तुम्ही संयम ठेवलात तर पुढे परिस्थिती सुधारू शकते, पण जर तुम्ही घाई केली तर नातं तुटण्याची शक्यता वाढू शकते.
म्हणूनच या महिन्याच्या सुरुवातीचे दिवस खूप काळजीपूर्वक हाताळ. आता पुढे आपण विवाहित लोकांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आता तुला राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोलूया. जर तुम्ही विवाहित असाल तर महिन्याची सुरुवात सोपी नाही. पहिले 10 ते 11 दिवस मानसिक तणावाचे असतील. छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात. सकाळी वाद आणि नंतर थोडी शांतता दिसेल. पण ही शांतता कायम राहणार नाही. पुन्हा पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे मानसिक अस्थिरता वाढू शकते. तुम्हाला वाटेल की परिस्थिती सुधारते आहे, पण पुन्हा काहीतरी बिघडू शकतं. हा काळ स्थिर नाही हे लक्षात ठेवा. 11 तारखेनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. नात्यात समज वाढू लागेल. तुमच्यातील संवाद सुधारेल. हळूहळू स्थिरता येईल आणि नातं पुन्हा मजबूत होऊ शकतं. आता एक्स्ट्रा मॅरिटल विषयाकडे वळूया. नवीन संबंध सुरू होण्याची शक्यता कमी आहे. ग्रहांची स्थिती त्याला सपोर्ट करत नाही. पण ज्यांचे आधीपासून संबंध आहेत त्यांच्यासाठी इशारा आहे. तुमची वाणी इथे महत्वाची ठरेल. चुकीचे बोलल्याने दोन्हीकडे समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही दोन्ही नात्यांमध्ये अडकू शकता. म्हणून वाणीवर नियंत्रण खूप गरजेचं आहे. भावनेतून बोलणं टाळा. प्रत्येक शब्द विचार करून बोला. हा काळ सावध राहण्याचा आहे. कोणतीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. स्थिती गुंतागुंतीची होऊ शकते. म्हणून शांत आणि संयमी राहा. ग्रहांची स्थिती तुम्हाला परीक्षा देत आहे आणि तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरेल. योग्य निर्णय घेतला तर नातं वाचेल. चुकीचा निर्णय घेतला तर समस्या वाढतील. आता पुढे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनबद्दल बोलूया. आता तुला राशीच्या त्या लोकांबद्दल बोलूया जे सध्या नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत. जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर ह्या महिन्यात लगेच काही सकारात्मक बदल होण्याची शक्यता कमी आहे. तुम्हाला वाटेल की पुढे जाऊन बोलावं, संपर्क साधावा, नातं पुन्हा सुरू करावं. पण ग्रहांची स्थिती सध्या तुम्हाला पूर्ण सपोर्ट करत नाही. तुम्ही प्रयत्न कराल पण अपेक्षित परिणाम मिळणार नाही आणि त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. म्हणूनच ह्या काळात संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. कोणाच्या सांगण्यावरून किंवा भावनेतून कोणताही निर्णय घेऊ नका. थोडा वेळ द्या. परिस्थिती स्वतःहून स्पष्ट होऊ द्या. आता उपायांबद्दल बोलूया. दररोज सकाळी सूर्यदेवांना तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. संध्याकाळी हनुमान चालिसा वाचा. मंगळवारी गूळ आणि चण्याचा प्रसाद अर्पण करा. शनिवारी कुत्र्यांना अन्न द्या आणि स्नानाच्या पाण्यात थोडासा सुगंध टाका. हे छोटे उपाय तुमचं मन शांत ठेवतील आणि नकारात्मक परिणाम कमी करण्यात मदत करतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोक चॅनलला सबस्क्राईब करा. दिवसभरात अनुभव आला तर ह्या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी 6 वाजता.